आपण ज्यांच्या नावानं मतं मागतो, ज्यांना आपण देशाचे सर्वोच्च नेते म्हणतो, त्यांच्या नावानं जी योजना जाहीर केली, त्यांच्या नावाच्या योजनेला तर पैसे द्या. शेवटचा हप्ता कधी दिलाय? पण राज्य सरकारनं जी योजना नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती, याचे हप्ते शेवटचा हप्ता कधी दिलाय? आपण 9 सप्टेंबर 2025 ला शेवटचा हप्ता दिलाय. कधीचा? एप्रिल ते जुलै 25चा. ऑगस्ट ते नोव्हेंबरचा हप्ता दिला नाही, डिसेंबर ते मार्चचा हप्ता दिला नाही. हे हप्ते कधी देणार? ज्या सर्वोच्च नेत्याच्या नावावर तुम्ही मतं मागता, त्यांच्या नावावर जी योजना आहे त्याचे हप्ते तरी वेळेवर द्या. नुसती तर अर्थसंकल्पात तरतूद करून उपयोग नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना हप्ता का मिळत नाही ह्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. पीक विम्याच्या बाबतीत आपलं 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर झालं. 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केली आणि शेतकऱ्यांना परत विमा हप्ता भरावा लागला. आणि त्या पॅकेजमध्ये सांगितलं होतं की 17,000 रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना विमा मिळेल. महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याला आज ह्या क्षणापर्यंत विमा मिळालेला नाही. प्रयोगावरच पीक विमा योजना जाहीर केलं तर पीक कापणी प्रयोगातले 500 प्रयोग झाले होते, त्यातल्या 217 प्रयोगावर कंपनीचं ऑब्जेक्शन घेतलं. हे त्या जिल्हा स्तरावर समितीनं त्यावर सुनावणी घेतली, ते ऑब्जेक्शन आक्षेप फेटाळून लावले. परत कंपनी राज्यस्तरीय समितीकडे आली. मग हे किती दिवस अपील चालणार? राज्यस्तरीय समितीकडनं परत केंद्रस्तरीय समितीकडे जाणार. त्यामुळं शेतकऱ्यांना पीक विम्याची त्यांच्या हक्काची एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा अद्यापर्यंत 1 रुपया पीक विमा मिळाला नाही. का मिळाला नाही? ही दिरंगाई आपण कंपन्यांना पाठीशी घालतोय का? हेही शेतकरी विचारतोय.